तिथे आता आपल्याला काय माहिती सांगितली बळी देणे, पण आपल्या संस्कृतीमध्ये असे काही कोण गेले. आणि हा जो आहे ना एक शिबीराजा होता, तो प्राणीवर दया करत होता. आणि एक कपोत पक्षी म्हणजे कबूतर, आणि त्याच्या मागं कोण लागला होता, ससाना. आणि तो येऊन शिबीराजाच्या मांडीवर बसला. बघा, शिबीराजानं देणधारणा देवाचं काम चालू होतं. आणि मग त्यांनी बघितलं काय रे बा, हा प्राणी आपल्यापाशी आला आणि तो कपोत ससाना पुढं उभा होता. आता त्या ससाना काय म्हणे, काय म्हणून माझी शिकार आहे, मला तो पाहिजे. अरे तुझी शिकार आहे तो, पण त्याने आश्रय कोणाचा घेतलाय, माझा. मग माझ्या आश्रयाला आलेला येतो, मग त्याच्यावर दया करणं काम कोणाचं आहे, माझं आहे. हा तू म्हणतो ते खरं आहे, पण माझी शिकार आहे. जीवोच जीवनम, काही जीव आहे ना दुसऱ्या जीव जगतात. मग म्हण माझा तुला काय पाहिजे, मला म्हण मग मी आता असं करतो म्हण, त्याच्या वजनाच्या बारोबार माझ्या मांडीचं मांस काढून तुला देतो म्हण. आणि बघा त्या शिबीराजानं काय केलं, कोयता आणला आणि त्याची मांडी कापली, आणि एक काट्या करादेमध्ये तो प्राणी आणि एक त्याचं त्या ज्या मांडीचं मांस त्या कपोत पक्षाला याला ससाण्याला दिलं. केवढं धाडस असेल. ज्या वेळेला विद्या शिकण्याकरता कोण गेला, कर्ण गेला कोणाक, परशुरामाक. आणि त्याच्या मांडीवर सोपून परशुराम झोपला होता शिष्याच्या. आणि खालून भुंग्यानं काय केलं, त्याची मांडी फोडली. आणि ते रक्त, गरम रक्त जेव्हा त्याच्या अंगाला लागलं तेव्हा तो उठला, म्हणून तो ब्राह्मण नाही आहे, म्हणून तो क्षत्रिय आहे. एवढी हिंमत ब्राह्मणाच्या अंगात नाही. आणि त्याने त्याला विद्या तुझी शिकला की लाभ होणार नाही करणारा. ज्या वेळेला पुंडलिक आईवडिलांची सेवा करत होते, आणि मग आईवडिलांची सेवा करत असताना भगवंताने त्याची परीक्षा करण्याकरता त्याच्या दोन्ही मांड्यांना खाली भुंग्याचं रूप घेतलं आणि त्याच्या मांडी फोडली. बघा एवढ्या वेदना झाल्या तरी त्यांनी त्याची जी आईबापाची हातपाय चोळायची सेवा चालू होती ती काय बंद केली नाही. तेव्हा भगवंतांना वाटलं का आता याची परीक्षा घ्यायचं काय काम नाही आहे. आणि मग त्याने काय केलं, डायरेक्ट त्याला येऊन उभा राहिला त्याच्यापाशी. पुंडलिका तुला काय पाहिजे ते माग. पुंडलिकानं सांगितलं मला काही नको, माझं जे काम चाललं ना याची सद्बुद्धी द्या. आणि मग लोक काय म्हणतात, पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. पण लोक तू काय म्हणतो, अरे मी द्यायला आलोय पण तू मागतच नाही. तू का म्हणे काही न मागू आणिक, तुझ्या पायी सुख सर्व आहे. मी देतोय पण तो घेत नाही. युगे 28 युग झाले आणि तिथं तो पुंडलिक उभा आहे. काय करतो, आईवडिलांची सेवा करतोय पुंडलिक. तसं तुम्ही पंढरपूरला जा, की आईवडिलांची सेवा करा. आणि आईवडिलांची सेवा केली. खरे देव कोण आहे, आईवडील आहे. हृदयात देव आहे, चंद्र सूर्य अग्नी पंचमहाभूतात देव आहे, पाणी मात्रात देव आहे. ही ज्या वेळेला आपल्याला जाण होती ना, आणि माझी जाण का आतून होती, भागवत. आता मी जे बोलतोय ना, गीता, भागवत, दासबोध आणि तुकारामाचा गाथा, याचा ज्या वेळेला माणूस अभ्यास करतो ना त्याला ज्ञान प्राप्त होतं. आणि ते ज्ञान आज आपल्या जगाला पुढं मी तुम्हाला ही फुकट सांगतोय. आज हे तुम्हाला एवढले पैसे देऊन येणारे बाबा आहे ते सांगतो त्याने. फक्त कृपा करा, सदस्य व्हा आणि या व्हिडिओला क्लिक करा. मलाही सांगण्याला हुरूप राहील आणि तुम्हाला नवीन नवीन माहिती सांगायचा प्रयत्न करील. जय भैरवनाथ महाराज की जय.
आहे